नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे पवारांची पुतण्याकडून प्रचंड पंचाईत. मित्र हो, विख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या एका लेखात मी असं वाचलं होतं की पाश्चात्य देशामध्ये शास्त्रीय गाण्याची मैफल असते. त्यावेळेला कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी अर्धा तास श्रोत्यांचा वर्ग घेतला जातो. श्रोत्यांना ध्यान कसं लावायचं ते शिकवलं जातं आणि शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत त्यांनी आत्मसात करावी म्हणून त्यांना सूचना केल्या जातात आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून प्रात्यक्षिक केलं जातं. मला हे फार गमतीशीर वाटलं आणि चांगलं वाटलं. पण माझ्या मनात असा विचार आला की आपल्याकडे आता 2024मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका होऊन जाईपर्यंत सकाळचं वर्तमानपत्र वाचताना किंवा दूरचित्रवाणीवर बातम्या ऐकताना आपल्यालाही थोडंसं ध्यान लावून बसावं लागेल. कारण बातम्या तशा चमत्कारिक ऐकायला मिळणार आहेत की आपल्या मनाची अवस्था त्या बातम्यांचा स्वीकार करण्याला योग्य अशी आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. आता हेच पाहना, 5 राज्यांच्या निवडणुका विधानसभेच्या आत्ता झाल्या आणि आज त्याचे परिणाम घोषित झाले. त्यातलं एक राज्य मिझोराम, तिथे मतमोजणी काही कारणामुळे म्हणजे त्यांच्या धार्मिक बहुतेक कारणामुळे उद्या होणार आहे. बाकीच्या 4 राज्यामध्ये 3 राज्यात भाजप पुन्हा म्हणण्यापेक्षा भाजप सत्तेवर आलेला आहे आणि एका राज्यात म्हणजे तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेवर आलेली आहे. राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्य भाजपकडे नव्हती गेल्या निवडणुकीत, ती भाजपनं खेचून घेतलेली आहेत. त्यामुळे मोदी लाट नाही म्हटलं तरी आहे, मोदींचा प्रभाव आहे. या निवडणुकीत काँग्रेसला राहुल गांधींचं जे नेतृत्व मिळालं तो म्हणजे एक च्यवनप्राश आहे अशा पद्धतीनं काँग्रेसनं प्रचार केला आणि मोदी ही या देशाला लागलेली पनवती आहे असा एक द्वेषमूलक प्रचार, हीन पातळीचा प्रचार झाला. पण त्याचा मतदारांवर फार थोडा प्रभाव झाला. आता या निवडणुकीचं जे विश्लेषण आहे ते अधिक थोडं तपशिलानं बाकीचे हे झालं की मग कोणाला किती मतं वगैरे की मग ते उद्या परवा आपल्याला करता येईल. महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हणजे या निवडणुकीनं पवारांच्या मनात काही वेगळे विचार येऊ लागलेले आहेत, पण ते कसे प्रत्यक्षात आणायचे हा त्यांच्यापुढे फार मोठा प्रश्न आहे. मोदींनी एवढा सगळा प्रचार करून मोदींच्या विरुद्ध सगळा भारत म्हणजे इंडिया त्यांनी एकवटण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील मोदींचा जो अश्वमेध आहे त्याला रोखण्याचं कोणाच्यातही सामर्थ्य दिसत नाही. असं लक्षात आल्यानंतर आपण आता या विरोधी पक्षाच्या लोकांबरोबर म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधींबरोबर आणि नितीश कुमारांच्याबरोबर जाण्यापेक्षा मोदींबरोबर जावं असे विचार पवारांच्या मनात येऊ लागलेले आहेत आणि त्या दृष्टीनं पावलं कशी टाकावी याचा विचार ते करतायत. पण त्यांची सगळ्यात मोठी पंचाईत त्यांचा पुतण्या अजित पवार यांनी केलेली आहे. अजित पवारांनी 2च दिवसापूर्वी असं रहस्य उद्घाटन केलं की मी जो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील झालो आणि उपमुख्यमंत्री झालो ते माझ्या बुद्धीनं एकट्याच्या नव्हे. मला शरद पवार यांनीच सांगितलं की तू सरकारात जा, मी इकडे राजीनामा देतो राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा. नंतर त्यांनी जितेंद्र आव्हाडांना बोलावलं, ठाण्याच्या खासदारांना बोलावलं माझी आणि सांगितलं की तुम्ही निदर्शनं करा की पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, मग मी राजीनामा मागावा. त्यामुळे हे सगळं पवारांनी केलेलं नाटक होतं असं
त्यांच्या पुतण्याने अजित पवारांनी सांगितलं आहे. आता पवारांची जी विश्वासार्हता आहे ही दिवसेदिवस कमी होते, हे काही आता सत्य लपून राहिलेलं नाही, ही काही गोष्ट आता गुप्त राहिलेली नाही, हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण पवार म्हणजे पवार हे व्यक्तिमत्व विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचं नाही, किमतीचं नाही, असं त्यांचा सख्खा पुतण्या म्हणू लागला, ही गोष्ट विशेष आहे. त्यामुळे यापुढे पवारांनी काहीही केलं तरी पवारांकडे लोक पूर्वी बघत नव्हतेच, पण आता अधिक संशयानं बघायला लागतील. पवारांनी त्याला उत्तर दिलं आहे. पवार त्यांना असं म्हणाले की मी नेहमी विचाराला धरून चालतो, मी अजित पवारांसारखा संधी साधू नाही. आता याच्यावर केवढं तरी मोठं उत्तर पवारांना देता येईल, पण सगळ्या जनतेला महाराष्ट्रातल्या माहिती आहे की तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात, त्याच्यात कुठे विचार होता? तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि तुम्ही काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्याचा विश्वासघात करून जे काँग्रेसचा पराभव करण्यासाठी टपलेले होते, त्या जनता दलाबरोबर मुख्यमंत्री होण्यासाठी युती केलीत. त्यामुळे विचार, आणि आत्तासुद्धा कुठला विचार आहे? बरं, तुमचा विचार काय आहे तो एकदा समजू द्या ना लोकांना. तो लोकांना अजून तुमचा विचार नक्की काय आहे. मी संधी साधू नाही असं तुम्ही म्हणता, तेव्हा अगदी ज्याला निरक्षर म्हणता येईल, राजकारणातलं ज्याला काही कळत नाही, अशा माणसाला सुद्धा हसू येतं की तुम्ही संधी, सत्तेचं सोपान चढण्याची संधी तुम्ही कधी सोडत नाही, पटकन पकडता. हे सामान्य माणसाने नव्हे हो, तर राष्ट्रपती पदावर असलेल्या नीलम संजीव रेड्डी यांनी यशवंतराव चव्हाणांना समजावून सांगितलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांना पंतप्रधान होण्याची 2दा संधी होती, पण इंदिरा गांधींचा मान ठेवण्यासाठी त्यांनी ती संधी पकडली नाही. तेव्हा नीलम संजीव रेड्डी यशवंतरावांना म्हणाले, अहो तुमच्या ठिकाणी जर पवार असते तर आत्तापर्यंत त्यांचा शपथविधी होऊन त्यांनी कारभाराला सुरुवात केली असती आणि पंतप्रधान म्हणून ते जुने झाले असते. शरद पवारांनी विश्वासात कोणाचा केला? वसंतदादा पाटलांचा, ज्यांनी त्याला मुलासारखा वाढवला होता. त्यांच्याशी गद्दारी करताना पवारांना काहीही वाटलं नाही. त्यामुळे पवारांची आता फार मोठी पंचाईत झालेली आहे की ती मनानं तिथे तर राहता येत नाही. नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्या सहवासात जायचं तर आहे मोदींबरोबर. मोदी आता आपल्याकडे ढुंकून बघतील की नाही किंवा आपली दखल घेतील की नाही याची पवारांना भीती आहेच. पण ते पवारांचा एकंदर स्वभाव बघता आणि पवारांची पार्श्वभूमी बघता अशी संकटं त्यांना बारीक सारीक अनुल्लंघनीय वाटत नाहीत. ते म्हणतात ही संकटं मी केव्हाही, कारण त्यांच्याकडे फार मोठी शक्ती, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्यांच्याजवळ आहेत, त्यांच्याकडं आर्थिक पाठबळ प्रचंड आहे आणि आणखीन फार मोठ्या शक्ती त्यांच्याबरोबर असल्यामुळे मोदींचं मन वळवणं ही गोष्ट त्यांना फार कठीण वाटते असं नाही. अर्थात मोदी वळतील असं मुळीच नाही, कारण मोदी हा पवारांना आत्तापर्यंत जेवढी माणसं भेटली त्यापेक्षा अत्यंत वेगळा माणूस आहे की जो राष्ट्र प्रथम मानतो आणि राजकीय करारमदार, राजकीय सोयी गैरसोयी या नंतरच्या मानतो. त्यामुळे पवारांची आत्ता फार मोठी पंचायत त्यांच्या पुतण्याने केली की पवारांकडे तुम्ही संशयानं बघा, पवारांशी व्यवहार करताना काळजी घ्या, तुम्ही फसले जाणार नाही असं बघा, आणि पवार जे काही बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं त्यांचा पुतण्याच म्हणतो आहे. याच्यातून कसं बाहेर पडायचं आहे याविषयी ते खलबतं करतात. पण खलबतं तरी कुणाशी करणार? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे त्यांचे हरकामे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी तर चर्चा करता येत नाही. आता चर्चा करण्यासारखं म्हणजे सुप्रिया सुळे किंवा आणखीन कोणी आहेत, त्यांची सगळ्यांची नावं तर इथे घेता येत नाहीत. त्यांच्याशी चर्चा पवार करतील आणि काय मार्ग पवार काढतात आणि भाजपला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं कोणत्या युक्त्या ते वापरतात
हे आता आपल्याला पाहायला मिळेल. पण तोपर्यंत मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला या सगळ्या बातम्या स्वीकारण्याची मनाची तयारी करण्यासाठी यापुढे ध्यान लावून सकाळी बसावं लागणार आहे. त्याची आपण सुरुवात करूया. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.